स्टार 5 मराठी मीडियामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आहोत शिरटे या गावामध्ये किल्ले मच्छिंद्रगड पंचायत गण तसेच रेटे हरणाक्ष जिल्हा परिषद गण या विभागात या गावचं मतदान येतं। तर आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। ज्येष्ठ नागरिकांच्याकडे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील उमेदवार कशा स्वरूपाचा असावा। धन्यवाद साहेब, आपलं स्वागत आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लागू झालेल्या आहेत 2023च्या, तर तुमच्या मनातील उमेदवार कशा स्वरूपाचा असावा असं तुम्हाला वाटतं? जनतेची सेवा करणारा, जनतेच्या अडचणी समजून घेणारा, गोरगरिबावर मिसळून राहणारा असा उमेदवार पाहिजे। ग्रामक्षेत्रातील एक चांगला उमेदवार आणि माहितीच्या राजश्री पांडुरंग मोरे जिल्हा परिषदेसाठी किल्ले मच्छिंद्रगड पंचायत समिती शिकलगार आम्ही तुमच्या माध्यमातून दिलेले आहेत उमेदवार। त्या महायुतीच्या आहेत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघ व काँग्रेस आणि शिवसेना याच्या माध्यमातून आम्ही हे उमेदवार दिले। उमेदवार अतिशय चांगले आणि गोरगरिबातून आलेले गोरगरिबांची समस्या जाणून घेणारे आहेत आणि प्रत्येक गोष्टीची जाण असणारे हे उमेदवार आहेत। आणि रेटे हरणाक्ष मतदारसंघ हा असा आहे की सगळं शेतकरी, प्रगतिशील शेतकरी त्या कृष्णाकाठेवर वसलेला आहे। त्याच्या माध्यमातून ती जनता चांगल्या मतदाराला नेहमीच साथ करत आले, चांगल्या उमेदवारांना। तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या उमेदवारांची नावं घेतलेली ते त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा राहतील भविष्यकाळात? त्यांच्याकडून काय असेल तर समजा पंचायत समितीच्या माध्यमातून शेतीसाठी साधनं, उपकरणं किंवा औषधं, बी बियाणं, खत लागवड किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रोडची कामं असू किंवा गावातील विकासाची कामं असू ते आनंद रस्ते असू त्याच्या माध्यमातून आम्ही कसं उमेदवार कशा स्वरूपाचा असावा? चांगल्या स्वरूपाचा असावा, आपली कामं करणारा असावा, आपली सगळी व्यवस्थित कामं करणारा असावा हीच आमची इच्छा आहे। काय त्याची शैक्षणिक गुणवत्ता पण असणं पण तितकंच महत्वाचं आहे ना? होय, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ती पण चांगलं आहे। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 2023च्या लागू असत, याच्यामध्ये जे आपल्या गणातून रेटे हरणाक्ष पंचायत समिती जिल्हा परिषद गण आहे, पंचायत समिती किल्ले मच्छिंद्रगड गड आहे, तर याच्यात जे उमेदवार उभा राहिलेले आहेत काही पक्षातून, तर त्यांच्याकडे काय धोरणानं तुम्ही पाहता? आम्ही काम करणारे धोरणानं पाहतो, नाही तर आमचं काम नाही केले तर आम्ही त्याची मतदान करणार। नमस्कार, माझं नाव रोहित मधुकर लाड, मी शिरट्याचा रहिवासी आहे आणि आपल्या आता सार्वजनिक निवडणुका सुरू आहेत। तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत आपल्या इथं। तर एक तरुण मुलगा म्हणून किंवा आता ज्येष्ठ लोकांनी त्यांचं मनगत सांगितलं तर आपल्या समाजाला सगळ्यांना एकत्र धरून जाणारा आपला उमेदवार असावा आणि ज्या सरकारी योजना आहेत त्या आता खाली शेतकऱ्यांच्या जवळ, तळागाळातल्या लोकांच्या जवळ येत नाहीत, तर त्यांनी असं कॅम्प वगैरे राबवून त्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, असा उमेदवार असावा अशी आमची इच्छा आहे।